आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात बॅलन्स शीटच्या सिक्वेन्स पासून करत असतो आणि बॅलन्स शीटच्या सिक्वेन्स मधलं पहिलं हेडिंग आहे आपलं कॅपिटलचं, शेअर कॅपिटलचं हेडिंग आहे. शेअर कॅपिटल पासून आपण सुरुवात करणार आहोत. शेअर कॅपिटल मध्ये आपण ऑथराइज कॅपिटल घेत असतो, त्याचप्रमाणे इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल घेत असतो, जे तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला दिलेलं असतं. चित्रा लिमिटेड वॉज रजिस्टर विथ ऑथराइज कॅपिटल 6 लाख डिवायडेड इंटू 6000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच. ऑथराइज कॅपिटल दिलेले आपल्याला, त्यामुळे आपण शेअर कॅपिटलची नोट घेणार आहोत आणि त्यामध्ये ऑथराइज कॅपिटल लिहिणार आहोत. त्याचप्रमाणे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला शेअर कॅपिटल 3,50,000 आलेलं आहे. डेबिट साइडला जर कॉल्स इन एरियर्स असतील तर ते आपण त्यातून लेस करत असतो. मग ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड चेक करा, कॉल्स इन एरियर्स असेल तर आपण लेस करणार आहोत, पण नाहीयेत. मग आता शेअर कॅपिटलची नोट घ्या. नोट नंबर 1 बॅलन्स शीटला वरती इन द बुक्स ऑफ चित्रा लिमिटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 2019 आणि कॉलमला नावं देताना पर्टिक्युलर नोट नंबर 31/12/2019 आणि 31/12/2018 याप्रमाणे कॉलमला नावं द्या. आणि पहिली नोट घ्या शेअर कॅपिटलची. शेअर कॅपिटलची नोट घ्या. त्यासाठी नोट मध्ये लिहा ऑथराइज कॅपिटल 6000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच. अमाऊंट मध्ये 6 लाख. त्याला अंडरलाईन करा कारण ऑथराइज कॅपिटल आपण कॅल्क्युलेशनला घेत नाही. त्यानंतर घ्या इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल डॅश करून 3500 इक्विटी शेअर ऑफ 100 इच. अमाऊंटच्या कॉलम मध्ये 3,50,000. जर तुम्हाला 3,500 इक्विटी शेअर असं लिहिता नाही आलं तर डायरेक्ट शेअर कॅपिटल आणि 3,50,000 लिहिले तरी चालतील. नोटची बेरीज करा 3,50,000. नोटची बेरीज 3,50,000. स्टेटमेंट कडे या आणि स्टेटमेंटला लिहा शेअर कॅपिटलच्या समोर 3,50,000. शेअर कॅपिटलच्या समोर लिहा 3,50,000. त्यानंतर सेकंड हेडिंग आहे रिझर्व्ह अँड सरप्लसचं. रिझर्व्ह अँड सरप्लसला आपण सर्व प्रकारचे रिझर्व्ह घेतो किंवा सर्व प्रकारचे फंड्स घेतो, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन फंड सोडून, कारण की तो वर्कर्सचा असतो. उरलेले जे रिझर्व्ह किंवा सरप्लस असतील ते आपण ह्या नोटला घेणार आहोत. ह्या नोटची बेरीज आपण सगळ्यात शेवटी करतो, कारण की ह्या नोटमध्ये नेट प्रॉफिट देखील आपल्याला ट्रान्सफर करायचा असतो आणि नेट प्रॉफिट प्रॉब्लेमच्या शेवटी येत असतो, म्हणून ह्या नोटची आपण लगेच बेरीज करत नाही. मग ह्या नोटमध्ये कोणते कोणते आयटम येतील त्यासाठी आधी ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड पहा, कोणते कोणते रिझर्व्ह किंवा फंड्स अवेलेबल आहेत. काल मी प्रॉब्लेम मध्ये एक करेक्शन पाठवलं होतं. इथे प्रॉव्हिडंट फंडच्या ऐवजी पेन्शन फंड करायला सांगितलं होतं, ते तुम्ही केलं असेल करेक्शन. बघा कुठले कुठले रिझर्व्ह किंवा फंड्स अवेलेबल आहेत. डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड आहे, पेन्शन फंड आहे, परंतु तो वर्कर्सचा असल्यामुळे तो आपण ह्या नोटमध्ये नाही घेणार आहोत. डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड आहे, आपण 2 नंबरच्या नोटला दाखवणार आहोत. त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ एम्प्लॉई बेनिफिट. एम्प्लॉई म्हणजे वर्कर्स आहेत, त्यामुळे हा पण आयटम आपण ह्या 2 नंबरच्या नोटला नाही घेणार आहोत, तो आपण शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला दाखवणार आहोत. मग ह्या नोटमध्ये यापैकी कोणता आयटम येईल तर डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड नावाचा जो आयटम दिलेला आहे तो येईल. त्यानंतर पुढचा आयटम आहे सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, ज्याप्रमाणे आपण प्रीपेड एक्सपेन्सेस देतो म्हणजे पुढचा खर्च आगाऊ देतो, त्याचप्रमाणे आपल्याला इन्कम सुद्धा आगाऊ येऊ शकतो म्हणजे ऍडव्हान्स मध्ये येऊ शकतो. मग जर इन्कम पुढच्या वर्षीचा असेल आणि तो याच वर्षी मिळत असेल तर तो आपल्याला या वर्षीचं देणं लागतो म्हणजे लायबिलिटी आहे, म्हणून हा आपण अदर करंट ऍसेटच्या नोटला ट्रान्सफर करणार आहोत. त्यानंतर कॅपिटल रिझर्व्ह आहे. कॅपिटल रिझर्व्ह आपण 2 नंबरच्या नोटला घेणार आहोत म्हणजे डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह हा आपण ह्या नोटला घेणार आहोत. त्यानंतर डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह आहे, हा देखील आपण याच नोटला घेणार आहोत म्हणजे एकूण 3 रिझर्व्ह आपण ट्रान्सफर करणार आहोत. कॅपिटल रिझर्व्ह, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह आणि डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व्ह. जे रिझर्व्ह किंवा फंड्स आलेले आहेत ते आपण 2 नंबरच्या नोटला ट्रान्सफर करतो.
मग 2 नंबरच्या नोटकडे या. नोट नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लस. त्यामध्ये रिझर्व्ह ट्रान्सफर करा. डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड 25,000. डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह 11,000. डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड 25,000. डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह 11,000. देन कॅपिटल रिझर्व्ह 7,500 7,500. आता ह्या नोटची बेरीज होणार नाही, कारण की याला अजून आपल्याला नेट प्रॉफिट ट्रान्सफर करायचा आहे. जेव्हा नेट प्रॉफिट ट्रान्सफर होईल त्यानंतर आपण नोटची बेरीज करणार आहोत. मग पुन्हा स्टेटमेंट कडे या. स्टेटमेंट मध्ये पुढचे हेडिंग आहे मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट. हे कधीही प्रॉब्लेम मध्ये येत नाही, परंतु फॉर्मॅट मध्ये असल्यामुळे आपण ते हेडिंग लिहिलेलं आहे. त्यानंतर शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग. हे देखील हेडिंग कधीही प्रॉब्लेम मध्ये येत नाही, पण ते फॉर्मॅट मध्ये असल्यामुळे आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर आहेत नॉन करंट लायबिलिटीज. नॉन करंट लायबिलिटीज मध्ये 4 हेडिंग आहेत. लॉंग टर्म बॉरोइंग्स, डिफर्ड टॅक्स लायबिलिटीज, अदर लॉंग टर्म लायबिलिटीज आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन. यापैकी आपण फक्त पहिलं हेडिंग वापरतो, लॉंग टर्म बॉरोइंग्स. लॉंग टर्म बॉरोइंग्स मध्ये आपण काय घेत असतो तर डिबेंचर्स घेत असतो. 99% लॉंग टर्म बॉरोइंग्स मध्ये डिबेंचर्सच येतात. परंतु एखाद्या प्रॉब्लेम मध्ये बँक लोन नावाचा आयटम येऊ शकतो आणि ज्याला पिरियड मेन्शन केलेला असेल 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, तर तो देखील आपल्याला लॉंग टर्म बॉरोइंग्स या हेडिंगच्या समोर घ्यायचा आहे. मग प्रॉब्लेम मध्ये चेक करा डिबेंचर्स आहेत का. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड पहा. डिबेंचर्स आहेत पहा. 8% डिबेंचर 50,000 हे आपण इथे पोस्टिंग करणार आहोत. 8% डिबेंचर 50,000 50,000 ते घ्या लॉंग टर्म बॉरोइंगच्या समोर. सिंगल आयटम असेल तर आपण नोट घेत नाही, एकापेक्षा जास्त आयटम असतील तरच आपण नोट घेतो. त्यामुळे लॉंग टर्म बॉरोइंगच्या समोर लिहा 50,000. लॉंग टर्म बॉरोइंगच्या समोर लिहा 50,000. त्यानंतर डिफर्ड टॅक्स लायबिलिटी, अदर लॉंग टर्म लायबिलिटीज आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन नाहीये. डायरेक्ट या करंट लायबिलिटीज कडे. करंट लायबिलिटीज मध्ये पहिला आयटम आहे शॉर्ट टर्म बॉरोइंग्स. शॉर्ट टर्म बॉरोइंग्स मध्ये आपण काय घेतो जनरली डिपॉझिट्स, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन. त्यापैकी ट्रायल बॅलन्स मध्ये काय आलेलं आहे बघा. ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड चालू आहे, कारण की आपण लायबिलिटी साइड पोस्टिंग करतोय. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला डिपॉझिट फ्रॉम पब्लिक कंसात अनसेक्युअर्ड म्हटलंय 14,700. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट पण आहे बघा 14,600. 2 आयटम आहेत, त्यामुळे आपण नोट घेऊ. जे आयटम आपण आतापर्यंत ट्रान्सफर केलेत त्यावर टिक मार्क करा, म्हणजे राहिलेलेच आयटम आपण पोस्टिंग करायला शोधणार आहोत. मग पुढची नोट घ्या. नोट नंबर 3 शॉर्ट टर्म बॉरोइंग्स. नोट नंबर 3 शॉर्ट टर्म बॉरोइंग्स. शॉर्ट टर्म बॉरोइंग्स मध्ये डिपॉझिट फ्रॉम पब्लिक, डिपॉझिट फ्रॉम पब्लिक कंसात अनसेक्युअर्ड अमाऊंट मध्ये 14,700 14,700 रुपये. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट 14,600 14,600 रुपये. टोटल 29,300. नोटची टोटल येते 29,300 रुपये. आपण 3 नंबरची नोट घेतली शॉर्ट टर्म बॉरोइंगची. शॉर्ट टर्म बॉरोइंग्सला आपण 2 आयटम ट्रान्सफर केले. डिपॉझिट फ्रॉम पब्लिक 14,700 आणि बँक ओव्हरड्राफ्ट 14,600. टोटल आली नोटची 29,300. लिहून झाल्यानंतर स्टेटमेंट कडे या आणि स्टेटमेंट मध्ये शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या समोर नोट नंबर 3 लिहा. अमाऊंट मध्ये 29,300 रुपये. 29,300 रुपये. त्यानंतर ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबल समोर आपण क्रेडिटर्सची अमाऊंट लिहित असतो. क्रेडिटर्सची अमाऊंट सन्ड्री क्रेडिटर्स,
त्यानंतर ट्रेड पेएबल किंवा नुसते क्रेडिटर्स नावाने येईल. त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला क्रेडिटर्स किंवा ट्रेड पेएबल नावाचा आयटम आलेला आहे का? ट्रेड पेएबल नावाचा आयटम आहे बघा, 1,04,000 रुपये. सिंगल आयटम असतो त्यामुळे त्याची आपण नोट घेत नाही, तो डायरेक्ट ट्रान्सफर करतो. म्हणून ट्रेड पेएबलची जी अमाऊंट आहे ट्रायल बॅलन्स मधली 1,04,000 रुपये ती घ्या बॅलन्स शीटला ट्रेड पेएबलच्या समोर. 1,04,000, 1,04,000. त्यानंतर अदर करंट लायबिलिटीज मध्ये आपण अशा लायबिलिटीज घेतो की ज्या वरच्या हेडिंग मध्ये आलेल्या नाहीत आणि त्या प्रोव्हिजन्स पण नाहीत. अशा लायबिलिटीज आपण अदर करंट लायबिलिटीजच्या नोट मध्ये घेत असतो. त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करा. काही लायबिलिटीज ट्रायल बॅलन्स मध्ये येतील आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वगैरे ऍडजस्टमेंट मध्ये येऊ शकतात. म्हणून आधी ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्सला या, क्रेडिट साइड पहा. एक एक आयटम आपण चेक करू. बघा, अनक्लेम डिव्हिडंड नावाचा आयटम आहे, ही लायबिलिटी आहे. त्यामुळे अनक्लेम डिव्हिडंड आपण अदर करंट लायबिलिटीजला घेणार आहोत. त्यानंतर ऍक्सेप्टन्सेस. ऍक्सेप्टन्सेस म्हणजेच बिल्स पेएबल आहेत. बिल्स पेएबल पण आपण अदर करंट लायबिलिटीजला घेणार आहोत. त्यानंतर रेंट पेएबल आहे, रेंट द्यायचं बाकी आहे. पेएबल म्हणजे द्यायचं बाकी आहे, देणं बाकी आहे म्हणजेच लायबिलिटी आहे. म्हणून रेंट पेएबल पण आपण अदर करंट लायबिलिटीजला घेणार आहोत. त्यानंतर पेन्शन फंड आणि प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई बेनिफिट हे दोन्ही प्रोव्हिजन्स आहेत, त्यामुळे त्या शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला जातील. सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, मी अगोदरच एक्सप्लेन केल्याप्रमाणे सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे पुढच्या वर्षीचं येणं ह्याच वर्षी आलेले आपल्याला, म्हणजे ती चालू वर्षाचं देणं आहे. म्हणून आपण तो दाखवणार आहोत अदर करंट लायबिलिटीजला. त्यानंतर ट्रायल बॅलन्स मधले आयटम संपले. ऍडजस्टमेंट मध्ये बघा, ऍडजस्टमेंट मध्ये सेकंड ऍडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन डिबेंचर आउटस्टँडिंग फॉर द इयर. डिबेंचर वरचं इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे 1 वर्षाचं. मग 8% 50,000 रुपयाचे जे डिबेंचर्स आहेत त्यावर आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू आणि जेवढं इंटरेस्ट येईल त्याचा देखील इफेक्ट आपल्याला अदर करंट लायबिलिटीजच्या नोट मध्ये द्यायचा आहे. म्हणून नोट नंबर कडे या, नोट नंबर 4 आणि अदर करंट लायबिलिटीजची नोट घ्या. नोट नंबर 4 अदर करंट लायबिलिटीज. अदर करंट लायबिलिटीज त्यामध्ये घ्या अनक्लेम्ड डिव्हिडंड. ट्रायल बॅलन्स मधले जे आयटम आहेत त्या अगोदर पोस्टिंग करतोय आपण. 3,300, 3,300 रुपये. अनक्लेम्ड डिव्हिडंड 3,300 रुपये. त्यानंतर ऍक्सेप्टन्सेस 18,900 रुपये. त्यानंतर रेंट पेएबल 8,000, 8,000. सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स 300, 300 रुपये. आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर जे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं होतं, 8% इंटरेस्ट कॅल्क्युलेट केले आपण 50,000 वर. 50,000वर 8% कॅल्क्युलेशन करून आले 4,000. आणि आता नोटची बेरीज करा. नोटची बेरीज येते 34,500 रुपये. नोटची बेरीज 34,500. नोटची बेरीज येते 34,500. लिहून झाली असेल सर्वांची नोट तर बॅलन्स शीट कडे या. बॅलन्स शीटला अदर करंट लायबिलिटीज समोर पोस्टिंग करा. नोट नंबर आणि अमाऊंट जी आपण आता टोटल केलेली आहे 34,500 रुपये. 34,500 रुपये.
पुढचं हेडिंग आहे शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला आपण आता ट्रायल बॅलन्स मधले जे दोन आयटम पोस्टिंग करायचे राहिले होते, पेन्शन फंड आणि दुसरा होता ट्रायल बॅलन्स मध्ये पहा पेन्शन फंड 13,000 रुपये आणि प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज बेनिफिट, हे दोन आयटम आपण ट्रायल बॅलन्स मधले पोस्टिंग करणार आहोत. आणि ऍडजस्टमेंट मध्ये लास्ट ऍडजस्टमेंट आहे 21,100 रुपये टॅक्सेशनची प्रोव्हिजन आहे, तो आपण ऍडजस्टमेंट मधून पोस्टिंग करणार आहोत. मग नोट कडे या. नोट नंबर 5, नोट नंबर 5 शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. नोट नंबर 5 शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये घ्या प्रपोज डिव्हिडंड पण आहे ऍडजस्टमेंट मध्ये. ऍडजस्टमेंट पहा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे आणि आणखी एक ऍडजस्टमेंट आहे 5वी, डायरेक्टर्स प्रपोज्ड डिव्हिडंड 8% ऑन इक्विटी कॅपिटल. कॅपिटलवर 8% डिव्हिडंड पण द्यायचा आहे, त्यामुळे त्याचा पण इफेक्ट ह्याच नोट मध्ये येईल. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनची नोट, नोट नंबर 5 प्रपोज्ड डिव्हिडंड इन ब्रॅकेट 8% ऑन 3,50,000, 3,50,000 रुपये कॅपिटल आहे, त्यावर 8% कॅल्क्युलेट करा. अमाऊंट मध्ये 28,000, याचा आपण सेकंड इफेक्ट अप्रोप्रिएशनला देणार आहोत. जेव्हा प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट तयार होईल त्यावेळेला अप्रोप्रिएशन मध्ये याचा सेकंड इफेक्ट आपण देणार आहोत. त्यानंतर पेन्शन फंड ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला होता 13,000 रुपये 13,000. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई बेनिफिट जो ट्रायल बॅलन्स मध्ये दिला होता 60,000 रुपीज आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 21,100, 21,100 रुपये, 21,100 रुपये. नोटची बेरीज करा. नोट मध्ये आपण दोन आयटम ट्रायल बॅलन्स मधले लिहिले आणि दोन आयटम ऍडजस्टमेंट मधले लिहिले. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा सेकंड इफेक्ट बाकी आहे, पण तो जेव्हा प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट येईल त्यावेळेला आपण देणार आहोत. मग नोटची बेरीज करा. बेरीज येते 2,22,100. एक मिनिट मी बेरीज पुन्हा करते. ट्रायल बॅलन्स चेक करून. ट्रायल बॅलन्स पेन्शन फंड 13,000, एम्प्लॉय बेनिफिटचे 60, 13,60,73 आणि ऍडजस्टमेंट 21,100. ओके, टोटल चेंज करून घ्या. एक 1,22,100 करा. 2,22,000 नाही, 1,22,100 रुपये. टोटल चेंज करून घ्या 1,22,100 रुपये. पाच नंबरची नोट घेतली आपण शॉर्ट टर्म प्रोव्हिजनची. स्टेटमेंटला या आणि स्टेटमेंटला शॉर्ट टर्म प्रोव्हिजनच्या समोर 1,22,100 रुपये. ₹1,22,100. त्यानंतर टँजिबल ऍसेटची नोट घ्या. ऍसेट साइडला आलोय आपण. ऍसेट साइडला पहिलं हेडिंग आहे नॉन करंट ऍसेट, त्यामध्ये फिक्स ऍसेट आणि फिक्स ऍसेट मधलं पहिलं हेडिंग आहे टँजिबल ऍसेट. टँजिबल ऍसेटला आपण अशा ऍसेट घेतो की जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात आणि ज्यावर आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो. आता लायबिलिटी साइड संपलेली आहे आणि ऍसेट साइडला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ऍसेट साइडला चेक करा कोणत्या कोणत्या टँजिबल ऍसेट आहेत. पहिली आहे बिझनेस प्रिमायसेस,
त्यानंतर मोटर व्हेकल, त्यानंतर फिक्स्चर अँड फर्निचर, त्यानंतर आहे प्लांट आणि बिल्डिंग. त्यापैकी डेप्रिसिएशन कशावर आहे बघा. थर्ड ऍडजस्टमेंट, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऍट 5% ऑन बिझनेस प्रिमाइसेस अँड मोटर व्हेकल ऍज पर स्ट्रेट लाईन मेथड. बिझनेस प्रिमाइसेस वर आहे आणि मोटर व्हेकल वर पण डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. दोन ऍसेट वर डेप्रिसिएशन आहे. जरी पुढे स्ट्रेट लाईन मेथड दिलेलं असलं नाव, तरी आपल्याला काही कंसामध्ये किंमत वगैरे दिलेली नाही कोणत्या ऍसेटची. त्यामुळे ज्या किमती दिलेल्या आहेत त्यावरच आपण 5% डेप्रिसिएशन काढणार आहोत. मग पुढची नोट घ्या. नोट नंबर 6, टँजिबल ऍसेट्स. नोट नंबर 6, टँजिबल ऍसेट. टँजिबल ऍसेट मध्ये बिल्डिंग 58,500 रुपये. प्रिमाइसेस इनरला घ्या, बिझनेस प्रिमाइसेस लेस डेप्रिसिएशन 5%, 9,000, 1,80,000वर 5%, 9,000 रुपये. लेस करून आउटरला 1,71,000 रुपये, 1,71,000 रुपये. त्यानंतर घ्या मोटर व्हेकल 40,000 लेस डेप्रिसिएशन 2,000, 5% कॅल्क्युलेट केले आपण. आउटरला 38,000, 38,000. त्यानंतर फिक्स्चर अँड फर्निचर यावर नाही ऍडजस्टमेंट, त्यामुळे डायरेक्ट आउटरला अमाऊंट पोस्टिंग केली 50,000, 50,000. त्यानंतर प्लांट डायरेक्ट आउटरला घेतला 2 लाख, 2 लाख रुपये आणि नोटची बेरीज केली. नोटची बेरीज केली. नोटची बेरीज करा. बेरीज येते 5,17,500 रुपये. 5,17,500 रुपये. स्टेटमेंट कडे या. टँजिबल ऍसेटच्या समोर नोट नंबर लिहा आणि अमाऊंट मध्ये लिहा 5,17,500 रुपये. टँजिबल ऍसेट समोर नोट नंबर 6 अमाऊंट मध्ये 5,17,500 रुपये. त्यानंतर इनटँजिबल ऍसेट समोर आपण गुडविलची अमाऊंट लिहितो. ट्रायल बॅलन्स मध्ये गुडविल आहे का चेक करा आणि गुडविलची अमाऊंट इनटँजिबल ऍसेटच्या समोर लिहा. गुडविल बघा आहे का, आहे 40,000 रुपीज गुडविल आहे. गुडविलची अमाऊंट आपण इनटँजिबल ऍसेट समोर लिहितो. इनटँजिबल ऍसेट समोर गुडविलची अमाऊंट लिहा 40,000, 40,000. त्यानंतर कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस प्रॉब्लेम मध्ये जर दिलेला असता तर तो डेबिट साइडला कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस नावानेच आला असता, पण तो नाहीये त्यामुळे डॅश करा. त्यानंतर नॉन करंट इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हे आयटम घेत असतो. त्यापैकी ट्रायल बॅलन्स मध्ये काय आलंय बघा. डेबिट साइड चेक करा. ट्रेड इन्व्हेस्टमेंट नावाचा आयटम आहे 25,000 रुपये. आणखी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत का पहा. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड्स नाहीये. एकच आयटम आहे त्यामुळे डायरेक्ट पोस्टिंग करा. नॉन करंट इन्व्हेस्टमेंटच्या समोर, नॉन करंट इन्व्हेस्टमेंटच्या समोर 25,000 सिंगल आयटम असल्यामुळे आपण डायरेक्ट पोस्टिंग केलाय. त्यानंतर लॉंग टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस या समोर कोणताही आयटम येत नाही, डॅश करा. त्यानंतर आहे अदर नॉन करंट ऍसेट. अदर नॉन करंट ऍसेट मध्ये आपण घेतो
डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किंवा अंडर रायटिंग कमिशन. यापैकी काही आलंय का? चेक करा ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला. आणि त्यावर ऍडजस्टमेंट पण आहे का ते पण चेक करा. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड पहा अगोदर. यामध्ये अंडर रायटर्स कमिशन नावाचा आयटम आलाय 6000 रुपीज, 6000 रुपये. आणखी काय आहे का पहा? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस वगैरे, एकापेक्षा जास्त आयटम पण येऊ शकतात. आणि त्यावर रिटर्न ऑफची ऍडजस्टमेंट आहे का ते पण चेक करा. रिटर्न ऑफची ऍडजस्टमेंट नाहीये. अंडर रायटर्स कमिशन एकच आयटम दिसतोय, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस वगैरे नाहीये. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स आहेत का ते एकदा चेक करून घेऊ. नाहीये, सिंगलच आयटम आहे. मग डायरेक्ट घेतला तरी चालेल किंवा समजण्यासाठी नोट तयार केली तरी चालेल. आपल्या अदर करंट ऍसेट समोर या आणि तिथे अंडर रायटर्स कमिशनची अमाऊंट 6000 लिहून टाका. अंडर रायटर्स कमिशनची अमाऊंट 6000. हवं तर पेन्सिलने लिहून ठेवा अंडर रायटर्स कमिशन. अदर नॉन करंट ऍसेट समोर आपण अंडर रायटर्स कमिशनची अमाऊंट लिहिली 6000 रुपये. त्यानंतर पुढचं हेडिंग आहे करंट ऍसेट. करंट ऍसेट मध्ये पहिला आयटम आहे करंट इन्व्हेस्टमेंट. प्रॉब्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंटच दिलेली आहे, पण ती एकच होती, ती ऑलरेडी आपण पोस्टिंग केलेली, त्यामुळे त्यासमोर डॅश करा. त्यानंतर इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज समोर आपण क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट लिहितो आणि ट्रायल बॅलन्स मध्ये जर लूज टूल्स वगैरे आलेले असते आणि त्यावर डेप्रिसिएशन नसतं तर आपण त्याची पोस्टिंग देखील इथे केली असती, पण लूज टूल्स नाहीये. मग क्लोजिंग स्टॉक चेक करा किती आहे. क्लोजिंग स्टॉक आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 31 मार्च 2019 17,000 रुपीज, 17,000 रुपये आहे. त्याचा इफेक्ट इथे येईल. मग इन्व्हेंटरी समोर लिहा 17,000. इन्व्हेंटरी समोर लिहा 17,000. ही अमाऊंट आपण क्लोजिंग स्टॉकची घेतलेली आहे. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबलला आपण सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल पोस्टिंग करतो. त्याचप्रमाणे जर आरडीडी ची ऍडजस्टमेंट असेल डेटर्सवर तर ती आपण लेस करतो. मग ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये डेटर्स त्यानंतर आरडीडी आलेली आहे का किंवा बिल्स रिसिवेबल. घेतलेल्या आयटमवर टिक मार्क करत जा, म्हणजे शिल्लक राहिलेल्या आयटम मधून शोधणं सोपं जातं. सन्ड्री क्रेडिटर्स नावाने नाही आलेला आयटम, पण ट्रेड रिसिवेबल नावाने आयटम आलेला आहे 1,80,000 रुपये, तो आपण इथे घेणार आहोत. त्यानंतर बिल्स रिसिवेबल पण आहेत 25,300 रुपये. आणि चौथी ऍडजस्टमेंट आहे बघा आरडीडी ची. आरडीडी 5% ऑन ट्रेड रिसिवेबल. मग 5% आरडीडी काढायची आहे. ट्रेड रिसिवेबल हे नाव सन्ड्री डेटर्सच दुसरं नाव आहे. ट्रेड रिसिवेबल म्हणजेच डेटर्स आहेत. मग नोट घ्या. नोट नंबर 7 ट्रेड रिसिवेबल. नोट नंबर 7 ट्रेड रिसिवेबल. त्यामध्ये सन्ड्री डेटर्स लिहा किंवा जे नाव तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं आहे तेच लिहा. ट्रेड रिसिवेबल म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ट्रेड रिसिवेबल. इनर कॉलमला घ्या 1,80,000. 1,80,000 लेस आरडीडी 5%. लेस आरडीडी 5%. 1,80,000वर 5% म्हणजे 9,000. आउटरला 1,71,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल 25,300. बिल्स रिसिवेबल 25,300. नोटची टोटल करा 1,96,300. 1,96,300. 1,96,300. स्टेटमेंट कडे या. ट्रेड रिसिवेबल समोर लिहा 1,96,300.
त्यानंतर पुढचं हेडिंग आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक या नावाचे आयटम आपण इथे ट्रान्सफर करतो. डेबिट साइड चेक करा. कॅश इन हँड 8,500 रुपये. बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट 29,600 रुपये. म्हणजे कॅश आणि बँक दोन्ही आयटम आहेत, त्यामुळे नोट घ्या. नोट नंबर टाका 8. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, कॅश इन हँड 8,500 आणि बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट 29,600. 8 नंबरची नोट. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, कॅश इन हँड 8,500 आणि बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट 29,600. टॅली टोटल 38,100. टॅली टोटल 38,100. नोटची टोटल आपली 38,100. स्टेटमेंट कडे या. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर लिहा 38,100. त्यानंतर शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस समोर आपण प्रीपेड एक्सपेन्सेसची अमाऊंट लिहित असतो. ती शक्यतो ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असते, म्हणून ऍडजस्टमेंट चेक करा. काही प्रीपेड होतं का? नाहीये. ट्रायल बॅलन्स मध्ये पण काही प्रीपेड नाहीये डेबिट साइडला, त्यामुळे त्यासमोर काहीच येणार नाही. आणि बॅलन्स शीटचा लास्टचा आयटम आहे अदर करंट ऍसेट. अदर करंट ऍसेट मध्ये आपण इंटरेस्ट घेत असतो. कशावरचं? तर इन्व्हेस्टमेंटवरचं. इन्व्हेस्टमेंटवरचं इंटरेस्ट साठी आपल्याला ऍडजस्टमेंट चेक करावी लागेल. आधी ऍडजस्टमेंट चेक करू, कुठे इंटरेस्ट आउटस्टँडिंग ऑन इन्व्हेस्टमेंट आहे का? तर नाहीये. आता ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये बघा ट्रेड इन्व्हेस्टमेंट नावाचा आयटम आहे, पण इथे कुठेही पर्सेंटेज दिलेले नाहीये, त्यामुळे त्यावर काही व्याज काढायचं नाही. पण ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड पाहत असताना एक इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नावाचा आयटम आहे पहा, पण तिथे रिसिव्हेबल म्हटलंय. इंटरेस्ट रिसिव्हेबल ऑन इन्व्हेस्टमेंट. रिसिव्हेबल म्हणजे येणं बाकी आहे, आणि येणं बाकी असेल तर ती आपली ऍसेट असते. म्हणून आपण हा आयटम अदर करंट ऍसेट मध्ये दाखवणार आहोत. 500 रुपयाचा इंटरेस्ट रिसिव्हेबल ऑन इन्व्हेस्टमेंट. आपण डायरेक्ट 500 रुपये लिहिले त्यासमोर तरी चालतील, किंवा एक नोट तयार करून त्यामध्ये लिहिलं इंटरेस्ट रिसिव्हेबल ऑन इन्व्हेस्टमेंट आणि मग 500 लिहिले तरी चालतील. मग बॅलन्स शीट कडे या आणि अदर करंट ऍसेट समोर 500 रुपये लिहून टाका. इथे बॅलन्स शीटचं जे कॅल्क्युलेशन होतं तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता प्रॉफिट अँड लॉसचं कॅल्क्युलेशन आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. आज आपण बॅलन्स शीट पर्यंत थांबू. ज्यांना डायरेक्ट 500 रुपयाचं पोस्टिंग लक्षात येत नसेल त्यांनी एक सेपरेट नोट दिली आणि तिथे लिहिलं तरी चालेल, किंवा इथे पेन्सिलने समोर लिहून ठेवा इंटरेस्ट रिसिव्हेबल ऑन इन्व्हेस्टमेंट. रिसिव्हेबल म्हणजेच आउटस्टँडिंग आहे, त्यामुळे येणं येते आपल्याला, म्हणून ऍसेटला दाखवलंय आपण त्याचा इफेक्ट. जर नुसतं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असतं तर त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला गेला असता, परंतु ते